दोन्ही मामांसाठी एकदा सगळं जोरात आवाज तुम्ही गुन्हा उजी हाताली मी पूर्वीच्या काळातली बाई आहे, आताच्या काळातली नवरी नाही, त्यामुळे लाजल्यासारखं करावं लागतं बरं. आता लग्न सोहळा या ठिकाणी पार पडला. आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बरं का. लेडीज फेस्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्रीची लाडकी बहीण नाव घेईल, त्यानंतर मुख्यमंत्रीची लाडकी दाजी नाव घेतील. पण दाजी किती खुश आहेत बघा ना. पहिलं लग्न झाले का? झाले? किती झाले? हा, 2 द्या टाळी. माझे 3 झाले. याला म्हणायचं असल्यास तसलं कोण नाही फसलं. काळजी करू नका बरं का. तुम्ही एवढे खुश होऊ नका, कारण मला फक्त लग्नाचं नाद आहे, नांदायचं नाद नाही बरं का. आजपर्यंत एवढी लग्न केली मला पण आठवत नाही, पण कुठंच नांदले नाही. त्याच्यामुळे तुमचा पण संसार केलेला जाईल असं मला वाटत नाही. पण नाव घेते आहे का? देवळीत देवळी, देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी, देवळीत होती खिसणी. तुमचं नाव का? मल्हारी. देवळीत देवळी, देवळीत होती खिसणी, देवळीत देवळी, देवळीत होती खिसणी. आमचे मल्हारीराव गेले संडासला, डुकरनं दिली ढोसणी. सासूबाई बसली माझी आईच पैस, माधुरी माझी गवळ्याची म्हैस. मामा पुढे गेले, संजय मामा कुठे गेले आमचे?
मामा तुम्ही म्हणले पोरग गरीब आहे मामा तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे पण एवढा गरीब असेल असं वाटलं नव्हतं मला म्हैस म्हणतो खरं सांगा मावशी म्हशीसारखी दिसते गौरी म्हशीसारखी दिसते मी कोण म्हणलं कारण तुझ्या राहणार काय चारायला आलती होती कशाला म्हणते कशी दिसते मी कशी दिसते का ना ओमिनी कार दिसते का ना मारुती कार दिसते का ना क्रेटा दिसते का ना MG हेक्टर आणि बघा ना आमचं बिरांवालीचं ट्रॅक्टर वाकडा खुशाला मला म्हैस मध्ये काळजी करणार आता यांच्यापेक्षा भारी नाव घेते आहे का आला रुपवत होता पेढा ठेवा आला रुपवत होता पेढा मी गवळ्याची म्हैस तर आमचे मल्हारराव पापालीचा आता फिटून फाट आता देवाचं नाव घेते बरं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे काही जरी केलं तरी पती हा परमेश्वर असतो यांचं नाव घेते आता तुमचंच घेऊन बरं घेते आधी केली बारशी पैठण केले गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नसतो ज्ञानोबरायचा ज्ञानोबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरात पाहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोहळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची भेळ घरी न्यायला घेतली भेळ मध्ये होता लसूण बर का केरबरी हो कॅडबरी भेळ मध्ये होता लसूण आणि आमच्या मल्हारी रावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून फालगुले वाटवले वाटीला पाटा अवगुणाचा नवरा हळदोली उठा चला हो लग्नाला आता या ठिकाणी मुलीचं लग्न झालं आता नवरी मुलगी सासरी नांदायला जात असते बरं का मावशी आज तुमची आता झाली यांची आता मी नांदायला जाणार पण माझी शपथ आहे तुम्हाला कोणी सुद्धा रडायचं नाही तुम्ही रडलं की मला हसू येतं कारण आजची नवरी मुलगी लग्नात रडत नाही बरं बापाला रडावं लागतं कारण आज काही मुली लग्न होईपर्यंत टिकणार मायबापाच्या पाठीमागं लग्न करतात म्हणून मुलीला रडायची वेळ नाही आज मग पोरीच्या आई वडिलांवर रडायची वेळ आलेली दादा म्हणून मुलींना विनंती आहे सर्व बहिणींना विनंती आहे लग्न मायबापाच्या साक्षीनं करा मायबापाच्या पसंतीनं लग्न करा जीवनामध्ये काहीच कमी पाडायचं नाही तिचा संसार इहलोकीही सुखी झाला आणि परलोकीही सुखी झाला चला मुलगी एकदा मल्हाररावांसाठी सर्वांनी गाठाळा वाजवा मुलगी सासरी नांदायला जात असते लग्न झाल्यानंतर ती मुलगी सासरी नांदायला जाते तिला वाटं लावण्याकरता गावातील तिच्या सख्या मैत्रिणी सर्व एकत्रित येतात आणि तिला वाटं लावण्याकरता त्या लग्न मंडपामध्ये जमतात आपली मैत्रिणी सासरी नांदायला जाते पाहून सगळे मैत्रिणी येतात आणि त्याच्या गळ्यामध्ये पडतात आणि सर्वजण रडू लागतात आजपर्यंत ती आपल्यामध्ये राहिली आपल्यामध्येच खेळली शाळेमध्ये सोबत गेली एका जीवाभावानं राहिलं परंतु आता मात्र ती सासरी नांदायला चालली म्हणून सगळी त्या ठिकाणी मुली त्या मैत्रिणी रडू लागतात दादांनो
गावातील सर्व लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्या मुलीला वाटा लावणी करतात येत असतात. सर्व गाव रडू लागतं. मुलगी कोणाची असू दे, एखाद्या गरीब घराण्यातली असू दे, एखाद्या श्रीमंताची असू दे, मुलगी ती लोक तिला वाटा लावल्यानंतर सगळं गाव रडू लागलं. सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला, आई बापाची लाडाची निघाली नांदायला, आई बापाची लाडाची निघाली नांदायला. आईचा दाटवणी आला उर लेक चालली दूर, पाणी मंडपी दोघे दोघे अहो एका जनावरी नाचती दोघे. सर्वांनी खाली बसायचं. कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे. आतापर्यंत कार्यक्रमाला आपण साथ प्रतिसाद दिला तसा शेवटपर्यंत कार्यक्रमाला प्रतिसाद द्यायचा आहे, साथ द्यायची आहे. बसा खाली. मावशी लग्न झालं, जेवून जावं घरी. लग्नानंतर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. कोणी सुद्धा उठायचं नाही. बसा खाली. बरं का, रात्री माझा कार्यक्रम पुण्यामध्ये होता बरं का मावशी. अशा 2-4 मावशी कार्यक्रमातून उठून गेल्या. अर्ध्या कार्यक्रमातून घरी गेल्या. त्यांना सगळ्यांना अटॅक आला. सांगितलेलं बरं. सोडणे प्रेमानं त्या प्रभूचं भजन करा. यानंतर एक सुंदर असं छत्रपती शिवाजी राजांचं गाणं होईल आणि त्यानंतर कार्यक्रम असा शिल्लक आहे. परत एकदा मी सर्व बीजेपीचे कार्यकर्ते असतील, आमच्या आमदार साहेबांचे सर्व कार्यकर्ते मंडळी असतील की ज्यांनी हा कार्यक्रम महिलांसाठी खास ठेवलेला आहे. कारण महिलांच्या मनोरंजनासाठी दुसरं महिलांना वर्षभर काय असतं, महिलांना घराच्या बाहेर सुद्धा निघायला जमत नाही. आपली मुलं, आपला संसार, हो, त्यांना सोडून बाहेर तरी 1 तासाचा सुद्धा वेळ भेटत नाही महिलांना. मग त्यांच्या या मनोरंजनाकरता, प्रबोधनाकरता या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून त्यानंतर एक सुंदर असं एक छोटेसे छत्रपती शिवाजी राजांचं गीत होईल आणि त्यानंतर जे युट्यूबला, इंस्टा, फेसबुक, टीव्हीवर जिकडं तिकडं जे पात्र गाजलं त्यानंतर तो कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आतापर्यंत साथ दिल्या, शेवटपर्यंत साध्या. सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा